दुश्मनी नसते. शेवटी आपण सगळे एका विचाराचे आहोत, एका पक्षाचे आहोत. त्याच्यामुळे झुकून देऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. ज्याला कोणाला बघायचं असेल त्यांनी आज 4 वाजता देवेंद्रजी मुरबाडमध्ये येतात. त्यांनी माझ्यासोबत चला. पत्रकार बंधूंना पण आमंत्रण आहे. बदलापूरमध्ये मुरबाड विधानसभेच्या बदलापूरमध्ये 47 नगरसेवक आहेत. 47 पैकी 46 महायुतीचे, 26 शिवसेनेचे, 23 शिवसेनेचे, 20 बीजेपीचे आणि 3 राष्ट्रवादीचे. अजितदादा पवार हे 47 पैकी 46 एका बाजूला आणि जो एकमेव अध्यक्ष राष्ट्रवादीचा होता त्यांनीही अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी अध्यक्षपदाचा राजीनामा 2 दिवसापूर्वी दिला. पण मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो, जिथे राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे त्याच्या वार्डात सुद्धा आपणच लीड घेणार. आणि मुरबाड विधानसभेची परिस्थिती अशी आहे की मुरबाड तालुक्यात सुद्धा आपल्याला 1,00,000 मतं मिळतील. बदलापूरमध्ये 1,00,000 मतं मिळतील. कल्याण ग्रामीणमध्ये 15,000 मतं मिळतील. अंबरनाथ ग्रामीणमध्ये 15,000 मतं मिळतील. ही मुरबाड विधानसभेची परिस्थिती. आता तुमची मी सांगू का तुम्हाला, की तुम्हाला माहीत आहे, तुमची तरी तुम्हाला माहीत आहे ना. आता तुम्ही तिकडे जाऊन सांगितलं पाहिजे जे मी सांगतो. तिकडे काय सांगतात, तिकडे गेले की मी इथले आता सांगत नाही. 2 विधानसभा झाले, आपल्याकडे 3 आहेत. 3 मध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये 21 जिल्हा परिषद गट आहेत. त्याच्यापैकी आपल्या आमदाराच्या जिल्हा परिषद गटामध्ये काटई खोणी, खोणीचा पूर्ण, काटईचा काही पाठ, शेलारचा एक पाठ, एक गाव पलीकडे राहतो आणि कारुली एक गाव. मुरबाडला असं इकडं तेच सांगणार ना, दुसरं कोणी सांगणार. नातेवाईक शोधून 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 कामाला लावायचं काम सुरू. कार्यकर्ते मिळत नाही म्हणून नातेवाईकाने शोधायचं काम सुरू. म्हणून ही चिंता तुम्ही सोडून द्या. आपल्याकडे ज्यांचे नातेवाईक भिवंडी ग्रामीणमध्ये असतील, मित्र असतील, त्यांना सांगण्याचं काम करा. कार्यकर्त्यांची फळी जी महायुतीकडे आहे ती कोणाकडेच. आणि यांच्याकडे काही नसल्यामुळे काय सांगतात, 10 वर्षात काय केलं. कोणाला सांगायची गरज आहे भिवंडीत राहणाऱ्याला. माझा आक्षेप आपल्या सगळ्या माझ्या समोर बसल्या त्या पत्रकारांवर. तुम्ही सांगाल आमच्यावर का आक्षेप. तुम्ही दाखवलं पाहिजे. ज्या रस्त्यावर उभे राहतात ना त्या रस्त्यावर उभे राहून सांगतात 10 वर्षात काय केलं. अरे बाबा, ते कॉन्क्रीट आम्हीच केलंय, याच्यावर तू उभा आहेस. त्या फ्लायओव्हरवरून तुझी गाडी जाते, त्या फ्लायओव्हरला देवेंद्र फडणवीस साहेब भूमिपूजन करायला आले होते, हे आम्हीच केलंय, कोणी नाही केलं. जी मेट्रो तुम्हाला दिसते 80% मेट्रोचं काम झालंय, ही मेट्रो कोणी आणलंय, ही पण आम्हीच आणले. आम्ही जे 56 रस्ते कॉन्क्रीटचे मंजूर केले होते त्या सगळ्या रस्त्याला स्थगिती देण्याचं काम कोणी केलं असेल तर महाविकास आघाडीच्या सरकारने केलं.